तर चला व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. ही जी कविता आहे ती बोर्ड परीक्षा 2027 साठी अत्यंत महत्त्वाची अशी कविता आहे. या कवितेचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कविता विभाग जो आहे तो एकदम सोपा जाईल. कारण बोर्ड परीक्षेला तुम्हाला ही कविता आणि विंचू चावलाची जी भारुड आहे ते विचारलं जातं. तर त्यामुळे या 2 कविता जरी तुम्ही केल्यात, तरी तुम्हाला त्याच्यावर रहस्यकरणाचे प्रश्न किंवा कवितेवर आधारित प्रश्न, भावसौंदर्य स्पष्ट करा, काव्यसौंदर्य स्पष्ट करा, हे प्रश्न अतिशय सोपे जातील, यात काही शंका नाही. ठीक आहे. आता बघा, कवयित्री आहेत कल्पना दुधार. रसग्रहण करताना कवितेचे नाव, कवितेचे नाव, कवी, कवयित्रीचे नाव, मध्यवर्ती कल्पना, त्याचे व्याकरणातले जे घटक जसे की भाषेचे घटक म्हणजे थोडक्यात अलंकार, अ, शब्द, शक्ती वगैरे हे सगळं तिथे लिहिणं गरजेचं आहे. आता ही जी कविता आहे ती शेतकरी स्त्रियाच्या अहोरात्र कष्टाचे, समर्पणाचे आणि सृजनाचे चित्रण करते. म्हणजे शेतकरी स्त्री शेतात वावरताना कशाप्रकारे कष्ट करते, तिच्या मनातले विचार या कवितेत काय केले आहे, चित्रण केले आहेत. शेतीची कामं करता करता ती आपला संसार किंवा आपल्या संसाराला हातभार कसा लावते, याचे एक वर्णन या कवितेत केलेले आहे. मी नोट्स आधारे हे सगळं शिकवतोय, कविता वाचून दाखवत नाही. कारण तुम्हाला एकदा त्याची मध्यवर्ती कल्पना कळेल, की तुम्हाला कविता त्यावर प्रश्न अत्यंत सहजच सोडवता येतात. आणि हां, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि मी कवितेच्या शेवटी काय म्हणजे ही कविता संपली, की त्याच्या शेवटी मी प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. थोडक्यात व्हिडिओच्या शेवटी प्रश्न आणि त्यांची उत्तर कशी लिहावी हे मी सांगितलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कृपया जरा सुद्धा स्किप करू नका. नाहीतर माझ्या वॉच टाईमचं काय होईल? ठीक आहे. चला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी कविता आहे ती शेतकरी स्त्रियांच्या जीवनाचे एक चित्रण करते. शेतकरी स्त्री सकाळी उठल्यापासून ते शेतात जाईपर्यंत आणि ते शेतातून परत येईपर्यंत कुठल्या प्रकारची कामं करते, कुठल्या अडचणींना सामोरं जाते. तिची भावभावना, त्यांचं एक काय म्हणतात ते हृदयस्पर्शी वर्णन यात केलेले आहे. आता इथे महत्त्वाचे शब्दार्थ आणि संकल्पना आहेत. बघा, कांदा लावते, बेण दाबते याचा अर्थ आहे कांद्याची लागवड करणे आणि रोपे जमिनीत घट्ट बसवणे. याचे 2 अर्थ निघतात. एक कवितेचा सरळ अर्थ आणि कवितेतला अभिप्रेत अर्थ. त्यालाच आपण शब्दशक्ती म्हणजे काय म्हणतात ते उपमा देण्यासाठी जेव्हा आपण काही काय म्हणतात ते भाषेचे जे अलंकार आहेत किंवा ज्या काही भाषेचे सौंदर्यांचा वापर करतो, तेव्हा तिथे काय म्हणतात एक कवितेला एक वेगळाच लय किंवा एक गेयता प्राप्त होते. ठीक आहे. जीव लावणे म्हणजे मनापासून अत्यंत प्रेमाने आणि समर्पित वृत्तीने काम करणे. आता हिरवं गोंद ते म्हणजे काय तर काळ्या मातीचे हिरवे पीक लावून त्याला कायमस्वरूपी सजवणे. संसार साधणे म्हणजे कपाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि गरजा पूर्ण करणे. आता आपण बघितलं तर प्राचीन काळातल्या स्त्रिया किंवा आत्ता सुद्धा ग्रामीण भागातल्या स्त्रिया आहेत त्यांचे उदरनिर्वाह म्हणजे पोटभरणीचं जे साधन आहे ते म्हणजे शेतीच आहे. इव्हन म्हणजे ग्रामीण भागात बघितलं तर शहरी भागातल्या बऱ्याच नोकऱ्यांच्या संधी आहेत. पण ग्रामीण भागातल्या स्त्रिया या बऱ्याचशा शेती या व्यवसायाकडे वळलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचद्वारे त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. म्हणजे पेरणीपासून ते काढणीपर्यंतची कामं त्या जीवापाड करतात आणि ह्याचेच एक वर्णन काय केले आहे इथे कवयित्री कल्पना दुधाळ यांनी केले आहे. ठीक आहे. कवितेचा जो सारांश आहे तो कसा आहे बघा. शेतकरी स्त्रीचे कष्ट त्यात काय सांगितलं बघा. ती स्त्री उन्हात पावसात शेतात राबते. बी पेरत नाही तर स्वतःचा जीव त्याच्या मातीत ओतते. या अर्थाची जी ओळ आहे, ठीक आहे, ती तुम्ही शोधून त्यानुसार तुम्ही काय करा, ते महत्त्वाचे मुद्दे अंडरलाईन करून उत्तर लेखन करू शकता. ठीक आहे. आता बघा शेतकरी स्त्री काय करते, उन्हाळा-पावसात ती राबत असते. म्हणजे ऊन, पाऊस अ, याचा काय करते ती विचार करत नाही. तिला एवढंच माहिती आहे, की आपण आपला जीव या कामात काय करायचंय, ओतायचं आहे. म्हणजे ती त्या कामात इतकी दंग झाली असते, की तिला तिचे भान सुद्धा नसते आणि
ती बी पेरत नाही तर ती स्वतःचा जीव म्हणजे एक नाळ जुळलेली असते त्यांची मातीशी, त्या शेतीशी, मातीशी. त्यामुळे ती त्याचा जीव जणू काही त्या मातीत पेरते असं ते कवयित्री म्हणतात. येथे ग्रामीण भागातल्या शेतकरी स्त्रियांचे कष्ट आणि शहरी भागातल्या शेतकरी स्त्रियांचे कष्ट यामधील फरक स्पष्ट करा असा स्वमतासाठी प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला ग्रामीण भागातलं जे काही जीवन आहे, सकाळी उठल्यापासून शेतात जाईपर्यंत आणि शेतातून परत येईपर्यंतचं जे जीवन आहे, म्हणजे एकंदरीत उदरनिर्वाहाचं जे साधन आहे, त्याचं काय करायचं आहे? वर्णन करायचं आहे. ठीक आहे. फुलांच्या शेतीत फुले तोडताना ती सतूच उन्हाचं देहच अर्पण करत आहे, असं तिथे कवयित्री म्हणतात. तर रसग्रहण याचं बघा कवितेचे नाव, कवितेचे कवी किंवा कवयित्री, मध्यवर्ती कल्पना, मग आशय सौंदर्य लिहायचं आहे. मी डायरेक्ट आशय सौंदर्यापासून सुरुवात का केली? तिथून वरती मी तुम्हाला ते कवितेचे नाव, कवयित्री वगैरे दिलं होतं म्हणून आणि मध्यवर्ती कल्पना सुद्धा दिली होती म्हणून. ठीक आहे. आता कष्टकरी स्त्रीचे निसर्गाशी आणि मातीशी असलेले अद्वैत यात दिसून येते. म्हणजे कष्ट असणारी जी स्त्री आहे, ते एक नाळ जुळलेली असते त्या कामाशी. कारण त्यातून त्यांचा उदरनिर्वाह जरी होत असला, तरी एक वेगळा भावनिक बंध तिथे निर्माण झालेला असतो. ठीक आहे. माती स्वतःला गाळणे आणि संसार साधणे यामधील विरोधाभास अत्यंत परिणामकारक आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला विरोधाभास जाणवून घेईल. ठीक आहे. ही लोकबोलीच्या जवळ जाणारी कविता आहे. आता इथे बघा, ही कविता यमक प्रधान म्हणजे यमक जुळणारे शब्द या कवितेत आहेत. मुक्त छंदातली कविता नाही. कवयित्रीने आपले विचार समर्पकपणे मांडलेले आहेत. ठीक आहे. ते म्हणजे यमक आहे, ते लय प्राप्त झालं आहे, गेयता प्राप्त झाली आहे. इथे अलंकारांचा सुद्धा वापर केला असेल, वृत्त वापरले असतील, शब्दशक्ती वापरली असेल, ते सर्व तुम्हाला रसग्रहणमध्ये लिहायचं आहे. आता व्हिडिओच्या शेवटाकडे महत्त्वाचे प्रश्न. यामध्ये ओळीतील अर्थ स्पष्ट करा. त्यात स्त्रीचे चित्रण आपल्याला कष्टकरी स्त्रीचे चित्रण स्पष्ट करायचं आहे. शेती कामात स्त्रियांचा वाटा मोठा असतो, यावर आपल्याला मत लिहायला शकतं. आणि शहरी भागातील स्त्रियांचे कष्ट आणि ग्रामीण भागातील स्त्रियांचे कष्ट यातील महत्त्वाचे फरक स्पष्ट करा. ही कविता जी आहे ती कष्टकरी स्त्रियांचे वर्णन करणारी आहे. कष्ट करताना स्त्रीला कुठल्या गोष्टींना सामोरे जावे लागते? संसार, काम आणि मूल, चूल-मूल यांचा सांभाळ करावा लागतो. ती इतर कामं करता संसारात सगळ्यांना सांभाळून घेते. आपल्या सासू-सासऱ्यांना जपते. त्यांना हवं नको ते करत असते आणि मग ती कामाला जाते. आणि कामात सुद्धा ती इतकी स्वतःला झोकून घेते, की त्यांच्याशी त्या कामाशी त्यांचं नातं जोडलेलं असतं. असा हा कवितेचा थोडक्यात सारांश किंवा या थोडक्यात मध्यवर्ती कल्पना सांगता येईल. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद.